नारी मंडळी सर्वांना आज प्रदोषाच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे पहा आमचं चाललं आहे आज औषध मारायचं काम मकावरती तणनाशक. तर हे पहा आवडणे आता आळीचं औषध टाकलेलं आहे, त्याच्यातच तणनाशक पण टाकतात. तर आळीचं आणि तणनाशक दोन्ही पण आम्ही एकत्रच मारणार आहोत. त्याच्यामुळं आता दोन्ही पण औषधं एकत्र करून घ्यायचं चाललेलं आहे. आता इथून घरूनच आम्ही मिक्स करून नेणार आहोत. तर मग शेतात गेल्यावर ते पंप वगैरे पाणी चाललं आहे का आता औषधं काढून न्यायचे. तर म्हणजे तिथे गेल्यावर आपलं पंपात टाकलं की झालं. आधी आळीचं टाकलेलं आहे, त्यात मकावर थोडी थोडी आळी पण दिसायला लागली, त्याच्यामुळं आळीचं पण मारायचं आणि तणनाशक पण दोन्ही मिक्स करूनच मारतो आम्ही कधी पण. आपण किती पंपाचं कालवलं आता? 10 पंपाचं का? हे पहा आम्ही 10 पंपाचं औषध काढलेलं आहे ते आता. तर त्यामध्ये आता सगळं ते आता पावडर पण टाकायची ना त्यात. तर ती पावडर पण टाकून घेणार आहे. तर पहा तोपर्यंत तुम्हाला दाखवते. आम्ही असे केंडामध्ये पाणी भरून चालले. आता शेतातले बोर चालू होत नाही अजून, त्यामुळे आता आम्ही गाडीवर नेणार आहे. ट्रॅक्टरमध्ये न्यायचं होतं पण म्हणलं थोडंच न्यायचं, त्याच्यामुळे ट्रॅक्टर नको न्यायला, गाडीवर नेऊ. तरी पहा ते पण टाकायचं आहे का? ते वास घेऊन पाहत होते. तुम्ही म्हणता काय करत होते ताई? तर नाही, ते पाहत होते कसं आहे कोणतं म्हणजे. दहा पंपाचं म्हणता ते जास्त होऊन जातं, कारण औषधाचं त्याचं सगळं मिश्रण केल्यावर ते औषधं पंप जास्त भरतात. आम्ही असं करून ठेवत असतो तो आणि टाकतो मग रानात गेल्यावर. तर कापायला नव्हतं आणलं मी काही. तर कोयता पण आहे, देऊ का? तर ती जे आरपासून थोडं साईडलाच घ्यायला पाहिजे. तो पावडर उडेल का त्याच्यावर? हळूच टाका. तर पावडर पण त्यात मिक्स करून घ्यायची. सगळी टाकायची का पावडर? सगळा पुढं टाकून घ्यायचा आहे पहा. तर ते सगळं आता आम्ही इथूनच एकत्र करून नेणार इथं. तर शेतात गेल्यावर आबाळ पण आलं आहे, मग त्याच्यामुळे म्हणलं आता आपण दोन्ही पंपाने औषध मारून घ्यायचं आहे पटकन. तर मी पण आज औषध मारणार आहे आवलासोबत. एक पंप मी पण घेणार आहे. तसं दोघांनी मारलं तर पटकन होऊन जाईल, म्हणजे पाऊस यायच्या आधी. पाऊस तर काही नाही आहे, पण त्याचं काय आपल्याला औषध मारल्यावर ते लगेच येईल. त्याच्यामुळं आम्ही आता 2 पंपांनी पहा आम्ही 2 पंप पण भरून ठेवले. तर त्याच्यात आता औषध टाकणार आहे. तर ते राहू दे तिथं, मग मी आल्यावर तिथं खालीच टाकून द्या, म्हणजे आल्यावर देते मी तिकडं टाकून. कसं मुलं आपली लहान आहे तर मुलं पण शेजारची पण असे खेळायला येतात, त्याच्यामुळं दिदी ती पिशवी ठेवून द्या आत, म्हणजे बंटी नाही न्यायचा. आता मी ते सगळं आता मिक्स करून घेणार आहे. तर एका काठीने वगैरे कशाने मिक्स करून घेतलं की पातीने बरे का काठी. तर आता मिक्स करून घेतलं. खालीच घ्या जरा मिक्स करायला, म्हणजे ओढणार राहील त्याच्यावर. अशा प्रकारे मिक्स केलं ना सगळं, म्हणजे ते आळीचं वगैरे ते औषध आहे का, ते आळीचं औषध पण सगळं विरघळून जातं आणि हे पुढ्यातलं त्यातलं सगळं औषध मिक्स होऊन जातं. आणि कसं आता आम्ही हे एका तांब्याचं माप केलेलं आहे, दरवेळेस आम्ही त्याच तांब्याने टाकतो. तर बरोबर आमचं तणनाशक चांगलं बसतं. मकात तेवढं अलीकडं तुम्हाला त्या दिवशी हिरा टाकताना दाखवलं होतं, पण एवढं गवत नव्हतं. पण दुसऱ्या साईडला पलीकडल्या बाजूला बारीक बारीक खूप असं गवत उगवलं. तर म्हटलं परत पाऊस जर लागला तर खूप मोठालं होईल, त्याच्यामुळं आम्ही आता एक एक तांब्या एक पंपाला टाकतो आम्ही. तर आता दोन्ही पंपामध्ये औषध टाकून घेतलंय. तर चला आता आपण जाऊ आता शेतात. तर आता गाडीवर केंड मांडून ठेवणार आहेत आम्ही, आणि आता गाडी घेऊन केंड घेऊन जातील, मग आम्ही दोघं पण 2 पंप घेणार आहेत. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा, पहा आम्ही कसं औषध मारतोय.
आपले पूर्ण व्हिडिओ पाहत चला, मध्ये स्किप न करता पूर्ण पाहत चला. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट करा. चला आता आपण जाऊ शेतामध्ये. तर बुकतंय त्याच्यात, जास्त असं म्हणजे स्पेशल नाही आहे. दुपार काम केलेलं आहे जरा सपोर्ट जमणार नाही, व्यवस्थित बसलं पण पाहिजे. मग माझ्या पंपाचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे मी मारते. थोडा थोडा पाऊस पण लागला यायला, आमची जास्तच फजिती चालली. जमतंय का ताईला मारायला सांगा मला कमेंट मध्ये. आम्ही आळीचं पण टाकलेलं नाही याच्यात, त्याच्यामुळे चांगलं मकावर सुद्धा मारून घेते. आळी पण गेली पाहिजे. त्यालाही बघा जरा भरपूर असा आभाळ पण आले, थोडा थोडा पाऊस पण यायला लागलाय. तर पहा ते त्यांचं ते सारा लावून दुसरा पण सारा घेऊन आली तर माझा अजून पण सारा चाललंय. सुद्धा सोबत आलाय त्याला, तर घरी आम्ही निघालो की घरी थांबतच नाही. तो कसा पण लगेच मागं येतो. तर मुलांना म्हणलं त्याला लक्ष ठेवा, तो बादलीतलं दूध म्हणून औषध पिईल. मग त्याला इकडं आणले आम्ही, औषध साईडला ठेवलंय. तसं काळजी घेतली पाहिजे.
आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करत चला बरं. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चॅनल असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा. धन्यवाद.